Cancer Healer Center, a new beginning. पोलिसांवरील हल्लेखोरांना कबरीतूनही बाहेर काढू, दंगलखोरांवर कठोर कारवाई करू, फडणवीस यांचं आश्वासन. औरंगजेबाची छायाचित्र आंदोलनादरम्यान जाळण्यात आली. कुठलीही आयत किंवा धार्मिक मजकूर असलेला काहीही जाळण्यात आलेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात माहिती. नागपूर हिंसाचारामागील सूत्रधार फहीम खान असण्याची शक्यता. फहीम खानच्या भूमिकेबाबत अनेक आरोप. पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचे आरोपी फहीम खानचे अनेक व्हिडिओ व्हायरल. पोलीस त्याला समजावत असल्याचे व्हिडिओ समोर. हिंसाचारापूर्वी औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी झाल्याचे व्हिडिओ व्हायरल. औरंगजेबाच्या पोलीस स्टेशन समोर औरंगजेबाच्या समर्थनात घोषणा दिल्याचा व्हिडिओ. नागपूर पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू. आतापर्यंत 8 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. विश्व हिंदू परिषदेच्या 8 जणांना जामीन मंजूर. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अधिकृत भूमिका. तर नागपूरमधली हिंसाचाराची घटना ही सरकार पुरस्कृत. त्याची निष्पक्ष न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हायला हवी. काँग्रेस नेते नाना पटोले यांची मागणी. औरंगजेब सोनाराने कान टोचले पण उशिरा टोचले. आरएसएसच्या भूमिकेनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. आव्हाडांकडून संघाच्या भूमिकेचं स्वागत. Cancer Healer Center, a new beginning.